श्री नवनाथ कथासार अध्याय 40. श्रोते या अध्यायात आपण पाहणार आहोत की इंद्राचा सोमयाग यज्ञ कशा प्रकारे पूर्ण होणार आहे, तसेच नाथांचे इंद्राला कसे आशीर्वाद मिळणार आहेत, तसेच या अध्यायाचे आपण जर श्रवण केले तर इच्छिलेले सर्व आपल्याला प्राप्त होईल. यश, ऐश्वर्य, संतती वगैरेचा लाभ होईल. आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य हे संपून जाईल आणि आपला संसार सुखाचा होईल. तसेच श्रोते या अध्यायात आपण पहिल्या अध्यायापासून ते 40 अध्यायापर्यंतची फलश्रुती जी आहे ती पाहणार आहोत. तर चला अध्यायाला सुरुवात करूयात. मागे सांगितल्याप्रमाणे सरपटीनाथांनी स्वर्गात जाऊन इंद्राचा गर्व उतरवला, पण इंद्राला ही गोष्ट लागून राहिली होती. ते बृहस्पतींजवळ जाऊन सरपटीनाथांबद्दल बोलले व शेवटी म्हणाले, ते वयाने लहान असले तरी तेजस्वी आहेत हे खरे, पण प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर ते उठले होते. इतकी शक्ती दुसऱ्या कोणातही नाही. त्यांच्याजवळ असलेली वाताकर्षण विद्या देव व दानव यांच्याकडे नाही, त्यामुळे देव निर्बळ होतात. नाथपंथात ही विद्या कशी आली हे कळत नाही, परंतु आता स्वस्थ बसून चालायचे नाही. काहीतरी युक्तिप्रयुक्तीने ही विद्या आपल्याला मिळवायला हवी, नाहीतर त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारायला हवे. इंद्राचे हे बोलणे ऐकून बृहस्पतींनी युक्ती सुचवली. ते म्हणाले की सोमयाग यज्ञाचे निमित्त करून तुम्ही नाथांना इथे बोलवावे. मग ते येथे आल्यावर तुम्ही त्यांची उत्तम देखभाल करा, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा आणि त्यांच्या इच्छेनुसार वागून त्यांना प्रसन्न करून आपले मतलब साधून घ्या. हाच सोपा आणि शक्य असा मार्ग आहे. बृहस्पतींचा मार्ग इंद्रांना आवडला, पण नाथांकडे कोणाला पाठवायचे असा त्यांना प्रश्न पडला. तेव्हा बृहस्पतींनी त्यांना सांगितले की उपरीचर वसू हे मच्छिंद्रनाथांचे वडील आहेत, ते जाऊन नाथांना घेऊन येतील. मग मच्छिंद्रनाथ आपल्याला मार्ग सांगतील. ते बाकीच्या नाथांना घेऊन येतील आणि तुमचा हेतू पूर्ण करतील. तुम्ही या बाबतीत काळजी करू नका. मग इंद्राने लगेच मातलीला पाठवून उपरीचरांना बोलवून घेतले, त्यांच्या मनातील योजना सांगितली व विमान देऊन नाथांना आणायला पाठवले. उपरीचर वसू 84 सिद्धांसह नवनाथांना घेऊन सोमयागासाठी अमरावतीला आले. सर्वजण आलेले पाहताच इंद्र त्यांना सामोरे गेले व नम्रपणाने त्यांच्या पाया पडले. मग त्यांनी सर्वांना मोठ्या आदराने घरी नेले, आसनावर बसवले आणि त्यांची पूजा केली. यावेळी सर्व देवही तेथेच होते. अशा तऱ्हेने त्यांचे यथाविधी स्वागत करून सोमयज्ञाची आपली कल्पना इंद्रांनी त्यांना सर्वांना सांगितली आहे. त्यासाठी कोणती जागा निवडावी याबद्दल देखील त्यांना विचारू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी एकमेकांच्या विचाराने सिंहलद्वीप नक्की केले. तिथे एक अरण्य आहे, तिथे दाट शीतल छाया, मुबलक पाणी असल्याने तेच ठिकाण उत्तम असल्याचे सांगितले गेले. इंद्राने तत्परतेने तेथे यज्ञाची तयारी केली. बृहस्पतींकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याची योजना केली. हे यज्ञस्थान किलोतलेच्या सीमेत होते, त्यामुळे येथे असलेल्या मीननाथांची मच्छिंद्रनाथांना आठवण झाली. मग त्यांनी उपरीचर वसूंना पाठवून मीननाथांना सर्व विद्याभ्यासात पारंगत केले. यानंतर मच्छिंद्रनाथांच्या अधिपत्याखाली ठरल्याप्रमाणे सोमयागास प्रारंभ झाला. बृहस्पतींनी इंद्रांना सांगितले की आता यावेळेस आपण स्वतः न बसता उपरीचर वसूंना बसवावे. मग इंद्रांनी उपरीचर वसूंच्या हातात यज्ञ कंकण बांधले व आपण स्वतः देखरेख करू लागले. जे लागेल ते स्वतः देत होते. त्यांनी सेवा करण्यात कोठेही उणीव भासू दिली नाही. जे थकत असत त्यांचे ते पायही चेपत असत. इंद्रांची ही सेवा पाहून सर्व नवनाथ समाधान पावले व प्रसन्न झाले. यावेळी मच्छिंद्रनाथ मीननाथाला विद्या शिकवत होते. ते वाताकर्षण विद्या सांगत असताना इंद्राने मोराचे रोप घेऊन झाडावर बसून ती विद्या साध्य करून घेतली. ज्यासाठी एवढी धडपड चालू होती ती विद्या प्राप्त होताच इंद्राला फार मोठे समाधान वाटले. श्रोते आपण या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकताय की मच्छिंद्रनाथ हे आपल्या मुलाला म्हणजेच मीननाथाला वाताकर्षण विद्या शिकवत आहेत आणि पलीकडे झाडावर जो मोर बसलेला आहे तो मोर म्हणजेच इंद्रच रूप घेऊन बसलेले आहेत आणि त्यांनी सर्व विद्या ही वाताकर्षण विद्या शिकून घेतलेली आहे, पण चोरून. हा यज्ञ 1 वर्षापर्यंत चालू होता. मच्छिंद्रनाथ तोपर्यंत मीननाथांना विद्या शिकवत होते. यानंतर यज्ञाची सांगता होताच प्रज्ञावंत मच्छिंद्रनाथ अग्रपूजेला बसले. त्यांची यथासांग पूजा झाल्यावर इंद्रांनी दुसऱ्या नाथांचीही पूजा केली व वस्त्रभूषणे देऊन त्यांना गौरविले. सर्व नाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून म्हणाले, माझ्याकडून एक चूक झाली आहे, त्याची मला आपण सर्वांनी क्षमा करावी. ती चूक म्हणजे मीननाथांना विद्या शिकवत असताना ती सर्व मी चोरून शिकलो आहे. तेव्हा आता आपण सर्वांनी वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्रांचे हे बोलणे ऐकून नाथ एकदम रागावले आणि रागाच्या भरात त्यांनी शाप दिला की तू अशा तऱ्हेने आम्हाला फसवणूक करून येथे आणले व विद्या साधून घेतली, पण ही विद्या तुला निष्फळ ठरणार. हा भयंकर शाप ऐकून उपरीचर वसू व बृहस्पती यांनी खूप विनवणी केली, हात जोडणी केली. इंद्रांनी एवढ्या दीर्घ प्रयत्नांनी व अत्यंत श्रमाने मिळवलेली विद्या फलद्रूप व्हावी
यासाठी उशाप द्यावा म्हणून ते पुन्हा पुन्हा विनंती करू लागले. तेव्हा नाथांनी त्यांना उशाप दिला. ते म्हणाले की इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करावी व नाथपंतांचा अजिबात छळ करू नये, त्यांना त्रास देऊ नये, म्हणजे ती विद्या फलद्रूप होईल. मग सर्व नाथ आपापल्या स्थानी परत गेले. इंद्रांनी सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष तपश्चर्या केली. मंत्राच्या वेळी ते जे पाणी सोडी त्याचा प्रवाह तयार झाला व तो भीमरथीच जाऊन मिळाला. त्याला इंद्रायणी असे नाव पडले. त्याचप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीला गेले. नवनाथ बरेच दिवस तीर्थयात्रा करत होते. शके 1710 पर्यंत प्रकट रूपाने फिरत होते. नंतर मात्र ते गुप्त झाले. आता कशा प्रकारे नवनाथांचा प्रवास झाला ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की कशा प्रकारे गुप्त झालेले आहेत, कशा प्रकारे फिरत आहेत. तर सर्वात प्रथम कानिपनाथांचं सांगण्यात आलेलं आहे की मढी येथे कानिपनाथ राहिले आहेत आणि त्यांच्याजवळ आईबाप म्हणून ओळखले जाणारे मच्छिंद्रनाथ हे सावरगाव मायंबा येथे राहतात, हे आपल्याला माहितीच असेल. त्यानंतर जालिंदरनाथ जानपीरला तर गर्भगिरीवर राहिले ते व त्यांच्या खालच्या बाजूला गहिनीनाथ म्हणजेच गैबी पीरला ते राहिले. तसेच वडवळ गावी नागनाथ आणि विट्याला रेवणनाथ राहिले. आता चरपटीनाथ, चौरंगीनाथ, वाढभंगीनाथ आजही गुप्त रूपाने तीर्थयात्रा करत आहेत. नवनाथातली हे चरपटीनाथ, चौरंगीनाथ, वाढभंगीनाथ गुप्त रूपाने अजूनही तीर्थयात्रा करतात. काशी, गया, प्रयाग, रामेश्वर हे असा प्रवास त्यांचा चालू असतो. गिरनार वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त रूपाने ते भटकत असतात, फिरत असतात, तीर्थयात्रा करत असतात. गिरनार पर्वतावर दत्तात्रेयांच्या आश्रमात गोरक्षनाथांचा मुक्काम असतो. गोपीचंद व धर्मनाथ स्वसामर्थ्याने वैकुंठाला गेले. विष्णूंनी विमानाने मैनावतीला वैकुंठात नेले. अशा प्रकारे 84 सिद्धांपासून नाथपंथ पुढे आला व सामर्थ्यशाली म्हणून ओळखला गेला. येथेच या नवनाथांचे चरित्र संपलेले आहे. श्रोते हो, असे सांगून मालूकवी पुढे पहिल्या अध्यायापासूनची फलश्रुती सांगत आहेत. तर आता आपण पाहणार आहोत फलश्रुती, अगदी थोडक्यात पाहणार आहोत पहिल्या अध्यायापासून 40व्या अध्यायापर्यंत. पहिल्या अध्यायात गणपतीचे स्तवन आणि मच्छनाथांची जन्मकथा आहे, ज्याचे नित्य श्रवण केले, वाचन केले तर घरातील संबंध बाधा नाहीशी होते. दुसऱ्या अध्यायात मच्छिंद्रनाथास दत्तांचे व शिवजींचे दर्शन घडते. नागश्वत्थ वृक्षाखाली जाऊन सर्व विद्या प्राप्त करून घेतल्या वगैरे कथा भाग आहे. याच्या नित्य श्रवणाने दारिद्र्य नाहीसे होते आणि अपार धन लाभ प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायाच्या श्रवणाने शत्रूची शक्ती कमी होते. मारुती तुमच्या पाठीशी उभे राहून तुमच्या घरी येतील. चौथ्या अध्यायाच्या श्रवणाने शत्रूने केलेली सर्व कपट स्थाने कोसळून पडतील आणि शत्रू पराभूत होईल. पाचव्या अध्यायाच्या श्रवणाने भूतसंचार नष्ट होतो आणि भूते घरी आली तरी ते घर सोडून जातात. 6व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने शत्रूवर मोहिनी पडते. शत्रू आपला दास होऊन सुतासारखा सरळ होईल. 7व्या अध्यायात वीरभद्राची अपूर्व कथा आहे. ती नित्य ऐकली वाचली तरी कोणतीही व्यथा होत नाही. आधीच झालेली असेल व्यथा एखादी तर ती नष्ट होते आणि घरात सुखशांती नांदू लागते. 8व्या अध्यायात रामचंद्रांचे दर्शन आहे आणि याचे नित्य वाचन केले, श्रवण केले तर बऱ्याच दिवसात न भेटलेली मंडळी, पाहुणे मंडळी आपल्या घरी येऊन आपल्याला भेटतील व त्यामुळे त्यांच्याविषयीची चिंता दूर होईल. 9व्या अध्यायात गोरक्षनाथांची जन्मकथा आहे. हा अध्याय मी ऐकला असता, वाचला असता इच्छा असलेल्या विद्या साध्य होतील. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता वगैरे सर्व विद्या अवगत होतील. 10व्या अध्यायाच्या श्रवणाने संतती लाभ होईल. 11व्या अध्यायाच्या श्रवणाने पूर्वीचे काही दोष असतील तर ते जाऊन मुलाबाळांसह सुखाने संपत्तीचा उपभोग घेता येईल. 12व्या अध्यायाच्या नित्य श्रवण पठणाने कोणत्याही देवतेचा क्षोभ होणार नाही आणि जर आधीच कोणत्या देवतेचा कोप झाला असेल तर तो शांत होईल. घरात सर्वत्र सुख शांती राहील. 13व्या अध्यायाच्या नित्य श्रवण पठणाने श्रीहत्येचा दोष नाहीसा होईल. 14व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने वाचनाने तुरुंगातील व्यक्तीची निर्दोष म्हणून मुक्तता होईल. 15व्या अध्यायाच्या श्रवणाने सर्वजण शांतीने, सुखाने व निर्भयपणे राहू लागतील. 16व्या अध्यायात कानिपनाथ व गोपीचंद भेटीचा वृत्तांत आहे. अध्याय पठन केला, श्रवण केला तर दुःखद स्वप्नांचा नाश होईल व चिंताही दूर होईल. 17व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने कोणतीही योग सहज साध्य होतील. मनातील सर्व दुष्ट बुद्धी नाहीशी होईल. 18व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने ब्रह्महत्येसारख्या पापाचाही नाश होईल आणि कुंभीपाक नरकातील पूर्वजांची सुटका होईल. 19व्या अध्यायात राम, मारुती व गोरक्षनाथ यांच्या भेटीचा प्रसंग आहे. हा अध्याय नित्य श्रवण केला तर मोक्षप्राप्ती होईल. 20व्या अध्यायात गोरक्षनाथ युक्तीने श्रीराज्यात प्रवेश मिळवतात व आपल्या गुरु मच्छनाथांची भेट घेतात. याचे नित्य श्रवण केले, पठण केले तर प्रपंच व्यवस्थित होतो. 21व्या अध्यायात गोरक्षनाथांनी मच्छनाथाला
श्रीराज्यातून बाहेर काढले हा कथाभाग आहे. हा ऐकला असता गोहत्येचे पाप नाहीसे होते व निष्कलंक म्हणून मोठ्या सन्मानाने आपल्याला प्रचिती प्राप्त होते. 22व्या अध्यायात गोरक्षनाथांनी मीननाथाला मारले व पुन्हा आपल्या मंत्र सामर्थ्याच्या योगाने सजीव केले. ही कथा नित्य श्रवण केली असता पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्यास पुत्र होईल व तो मोठा विद्यासंपन्न बनेल. 23व्या अध्यायात मच्छनाथांचा सोन्याचा मोह व गहिनीनाथांना केलेला उपदेश वगैरे कथा वर्णलेली आहे. याचे नित्य पठण केले असता घरात नेहमी सोने येईल. 24व्या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने आपला संसार जो आहे तो सुखाचा होईल. 25व्या अध्यायाच्या श्रवणाने कोणताही शाप आपल्याला बाधणार नाही. मनुष्य जन्माशिवाय दुसरा जन्म येणार नाही व आरोग्य चांगले राहून पुत्र गुणी होईल. 26व्या अध्यायामुळे गोहत्या पाप नष्ट होईल. 27व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने हरवलेली वस्तू आपल्याला सापडेल. 28व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने भाविकांचे लग्न होतील. पत्नी चांगली व सुशील तसेच गुणमान मिळेल. 29व्या अध्यायाच्या नित्य पठणाने श्रवणाने क्षयासारख्या भयंकर रोगापासून सुटका होईल. 30व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने तुमच्या घरात येणाऱ्या चोराचे डोळे जातील. 31व्या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठणाने कोणत्याही कपटमंत्राची बाधा होणार नाही. 32व्या अध्यायात मच्छनाथांचा त्रिविक्रम राज्याच्या देहात प्रवेश हा कथाभाग आहे. हा अध्याय नेहमी ऐकला तरी सर्व गंडांतरे दूर होतील. 33व्या अध्यायात माणिक शेतकऱ्याची परीक्षा आहे. हा याचे नित्य श्रवण केले पठन केले तर धनुर्वाताचे भय नष्ट होईल. झाला असेल तर तो बरा होईल. 34व्या अध्यायात रेवणनाथांचा जन्म वृत्तांत येतो. तो नेहमी ऐकला तर कोणत्याही कार्यात यश मिळेल. 35व्या अध्यायात रेवणनाथ विद्या संपन्न झाल्याचे वर्णन आहे. हा अध्याय नियमितपणे वाचला तर पोटी मोठा सिद्ध पुरुष जन्माला येईल. 36व्या अध्यायात वटसिद्ध नागनाथांच्या जन्माची अपूर्व कथा आहे. याचे पठन केले असता विंचू अथवा सापाने दंश केला तरी विषबाधा होणार नाही. 37व्या अध्यायात दत्तात्रेयांचे दर्शन आणि नागनाथ व मच्छनाथ भेटीचा वृत्तांत आहे. हा अध्याय नेहमी वाचला असताच घरात सर्व कुशल होईल. 38व्या अध्यायात सरपटीनाथांची जन्मकथा आहे. याचे नित्य श्रवण पठन केले तर हिवताप नव ज्वर इत्यादी तापापासून सुटका होईल व शांती लाभेल. 39व्या अध्यायाच्या श्रवणाने युद्धात विजय मिळवाल. आणि श्रोते शेवटच्या अध्यायात इंद्राचा सोमयाग नाथांचा आशीर्वाद ही कथानक आहे. याचे मनोभावे पठन केले तर इच्छिलेले सर्व प्राप्त होईल. यश ऐश्वर्य संतती याचा लाभ होईल. दुःख दारिद्र्य निघून जाईल आणि आपला संसार सुखाचा होईल. अशा तऱ्हेने प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगून मालू कवी म्हणतात की 40वा हा अध्याय एक परीस अध्याय आहे. जणू काही कामधेनू कल्पतरू आहे. इतका तो अध्याय फलदायी ठरतो. गोरक्षनाथांचा या ग्रंथाबद्दलचा असा अभिप्राय आहे की याला जो कोणी असत्य मानेल किंवा त्याची निंदा करील तो विघ्न संतोषी इह परलोकी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात जाईल. अशा तऱ्हेने या नवनाथांच्या वर्णनाचा ग्रंथ शके 1741 प्रमाथीनाम संवत्सरी ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेस समाप्त झालेला आहे. सर्वजण माझ्याबरोबर नवनाथांचा श्लोक म्हणणार आहेत. गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अडभंग कानीपमच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञां भ्युमां बभूर्व नवनाथ सिद्धा अलख निरंजन आदेश.